हॅलो नमस्कार फ्रेंड्स, माझा थोडा आवाज बसलेला आहे. गाडीमध्ये आम्ही सगळे मस्ती करत होतो तर बोलून आणि आता मी आलो आहे धनुषकोडीला. हे बघा धनुषकोडीला माझ्या मागे पूर्ण ब्लर दिसत असेल तुम्हाला थोडं, नंतर मी व्हिडिओ दाखवेन तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो आज काय काय केलं. आम्ही सकाळी लवकर उठलो होतो 4 वाजता पहाटे आणि 5 ते 6 या दरम्यान तुम्हाला मणीदर्शन आहे. रामेश्वरम देवळामध्ये मणीदर्शन होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही 22 कुंड येथे स्नान केलं. म्हणजे 22 कुंड आहेत आणि तिथे प्रत्येक कुंडातलं पाणी आपल्या अंगावर टाकलं जातं. म्हणजे आपण आंघोळ करतो, इथे स्नान करतो. 22 कुंड स्नान म्हणतात त्याला. आणि त्याच्यानंतर आम्ही 22 कुंडानंतर पुन्हा कपडे वगैरे चेंज केले तिथेच परिसरात मंदिराच्या आवारात. आणि पुन्हा कपडे चेंज करून आम्ही जे रामेश्वरमचं ज्योतिर्लिंग आहे त्याचं दर्शन घेतलं. आणि तिकडे कुठेच मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे काय तो ब्लॉग बनवला नाही आहे. आणि मग थोडं दुपारी रेस्ट करून जेवून वगैरे आम्ही धनुषकोडी येथे आलो आहे. धनुषकोडी म्हणजे अशी जागा आहे की दोन्ही बाजूला समुद्र आहे आणि मधून रस्ता आहे पूर्ण. आणि इथे पर्यटक एवढे खूप आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला मी तो रस्ता दाखवू शकत नाही आहे. पण आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. मस्त एकदम सीन आहे, अप्रतिम असा नजारा आहे. तर हे बघा माझ्या मागे जो समुद्र मगाशी तुम्हाला दिसत होता तो हा आहे. आणि हे पूर्ण इंडियाचं शेवटचं टोक आहे. हे बघा इथे. आणि त्या बाजूला इकडे एक महासागर आहे आणि हा एक दुसरा महासागर आहे इथला. आणि हा दोघांच्या मधून जो तिथे माणसं चालत चालली आहे असा रोड गेलेला आहे लांबच्या लांब. दोन्ही बाजूला महासागर आहे. आणि इथून पुढे श्रीलंका सागरी मार्गे आय थिंक 15 ते 16 किलोमीटर आहे तिकडे. म्हणजे समुद्राच्या मार्गे गेलात तर इंडियाचं शेवटचं टोक आहे. खूप छान दिसतंय. नंतर मी व्हिडिओ ॲड करेन दोन्ही बाजूला पाणी असलेला. तर जाताना थोडासा व्हिडिओ काढेन पुन्हा गाडी जेव्हा चालू होईल. तर स्टे ट्यून आणि पुढे आम्ही काय काय बघू तुम्ही बघत राहा. चला बाय मंडळी. बघा मागाशी मी तुम्हाला म्हणालो होतो ना मित्रांनो, हा एक समुद्र आणि हा मधून रोड गेला आहे. आणि हा दुसरा एक समुद्र अरबी समुद्र आणि हिंदी महासागर आहे मला वाटतं. जर मी चुकलो असेल तर कोणी मला कमेंटमध्ये सांगा. पण 2 महासागर आहेत दोन्ही बाजूला आणि हा मधून रोड आहे असा एकदम लांबच्या लांब. पुढे तुम्हाला दीपस्तंभ दिसत असेल. बघा झूम करून दाखवतो. खूप छान वाटतं असं एकदम. पहिल्यांदा असं बघितलं मी जिथे 2 महासागर एकत्र येतात आणि मधून रोड गेलेला आहे. आमचा सगळा ग्रुप इकडे तिकडे गेलेला आहे. कुठेही सगळे फोटो काढण्यात बिझी आहे. खूप क्राऊड आहे इथे.